आजकाल आपण सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओज बघत असतो, की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नये. तुम्ही सतत आनंदी असावं. तुम्हाला कुणीही काहीही बोललं तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ नये. पण खरंच असं होईल का? असं शक्य आहे का? आणि असं व्हावं का? महत्त्वाचं म्हणजे. तर नाही. असं होऊ नये. आपण एक जिवंत व्यक्ती आहोत. जेव्हा एखादा आपल्या आयुष्यात आनंदाचा प्रसंग घडेल, तेव्हा आपण आनंदी होऊ. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा दुःखाचा प्रसंग घडेल, तेव्हा आपण दुःखी होणारच. हा निसर्गाचा नियम आहे किंवा ही अतिशय नैसर्गिक अशी क्रिया आहे. मग आपण सतत असं म्हणू शकतो का, की तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही? तर नाही. तो व्हावा आणि तो होऊ द्यावा तुम्ही. परिणाम हा तुमच्यावर झाला पाहिजे. जर एखाद्या वाईट दुःखद घटनेने तुम्ही जर व्यथित होत नसाल, तर तुमचं मानवी मन जिवंत आहे का? तुमच्या संवेदना जिवंत आहेत का? जर एखाद्याच्या आनंदाने तुम्हाला आनंद होत नसेल, दुसऱ्याच्या, तुमच्या तर होणारच तुम्हाला, तरी तुमच्या संवेदना जिवंत आहेत का? तर नाहीत. मग जर होत नसेल तर तुमच्या संवेदना जिवंत नाहीत. म्हणून मग असं व्हावं का? मग जेव्हा आपल्याला खूप दुःख होईल किंवा आपल्यावर वाईट प्रसंग येतील, तेव्हा आपण काय करावं? त्याचं वाईट वाटून घेऊच नाही का? नाही. असं नाही. ती वाटणारच आहे. फक्त आपल्याला हे करायचं आहे, की आपल्याला यातून मार्ग कसा काढता येईल, हे महत्त्वाचं आहे. त्याने आपण दुःखी होणार नाही असं नाही. खूपदा इतके वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात असतात. एखादी आपली अतिशय प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. मग त्याचं आपण दुःख करणार नाही का? होणारच आहे दुःख. आपल्याला लगेच असं कोणी सांगितलं, की आजच तू ह्या दुःखातून बाहेर पड, असं होणार का? नाही होणार. हां, फक्त हे महत्त्वाचं आहे, की दुःखातून बाहेर तुम्ही पडणारच नाही. आता मी ह्यातून पडूच शकत नाही. हे मात्र तुमच्या मनातून तुम्हाला काढायचं आहे. आणि तुम्हाला काही दिवसांनी प्रयत्न करून त्या दुःखातून, त्या वाईट प्रसंगातून बाहेर पडायचं आहे. असंच आनंदाचं पण असतं अगदी. आपण सतत एखाद्या गोष्टीचा आनंद झाला म्हणून आपण किमान आजूबाजूच्या लोकांच्या दुःखांकडे किंवा आजूबाजूच्या वाईट प्रसंगांकडे पाहणारच नाही. आपलं लक्षच तिथे जाणार नाही. असं होऊ नये. त्या आनंदाचा तो प्रसंग आपण त्या वेळेपुरता नक्कीच साजरा करतो आणि आपल्या मनात तो नेहमीसाठी असतो, आपल्यासाठी आनंदाचा क्षण. याचा अर्थ दुसऱ्या क्षणांकडे आपण लक्षच देणार नाही, असंही होत नाही. मग जसं आपल्याला आनंदासाठी आपण असं वागू शकतो, तसंच आपण दुःखासाठी पण असं वागू शकतो. की आलेला वाईट प्रसंग, आलेला दुःखद प्रसंग, त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. दुःख वाटून घेऊ नये असं होत नाही. असं नुसतं सांगितल्याने किंवा आपण ऐकल्याने काय होतं, की आपण आपल्याशी खोटं बोलत असतो किंवा आपण समोरच्या व्यक्तीशी पण खोटं बोलत असतो, की "अरे, असं कसं होणार आहे?" सांगणं खूप सोपं असतं असं एखाद्याला, की "हां, हां, याचं काही तू वाईट वाटून घेऊ नको." असं होत नाही आणि असं मला वाटतं होऊच नाही. जेव्हा असं होत असेल ना, तेव्हा तुमच्या संवेदना मेलेल्या असतात. मग तुम्ही एक कठोर व्यक्तीत तुमचं रूपांतर झालेलं असते. तर असं आपल्या आयुष्यात घडू नये. म्हणून आपण सतत स्वतःशीही खोटं बोलू नये आणि समोरच्या व्यक्तीशीही खोटं बोलू नये, की दुःखद प्रसंगी दुःख पण वाटू नये. आनंदाने जर आपण अगदी नाचतोच, आपल्याला आनंद होतोच, फक्त आपण बेभान होऊ नये. हे मात्र तेवढंच खरं. तसंच आनंदाने बेभान जसं होऊ नये, तसं दुःखाने खचूनही जाऊ नये. म्हणून आपण हे सतत सांगणं बंद करावं. आपल्या मानसिक आरोग्यासाठी ही अतिशय घातक आणि वाईट गोष्ट आहे, की तुम्हाला कुठल्याहीच गोष्टीचं दुःख होऊ नये किंवा तुम्ही अगदी त्यातून लगेच बाहेर पडाल. असं होऊ नये आणि असं होणार नाही. फक्त तुमच्यात ती शक्ती आली पाहिजे. तुम्हाला ती आणावी लागेल, की हा वाईट प्रसंग काही काळाने निघून जाणार आहे आणि मी यातून बाहेर पडणार आहे आणि मी माझ्या पुढच्या आयुष्याला मार्गस्थ करणार आहे, सुखकर करणार आहे. हे तुम्हाला सतत सांगायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
तेव्हा आपण सतत स्वतःशी किंवा दुसऱ्यांशी खोटं बोलू नये. त्या प्रसंगाला, दुःखद प्रसंगाला अनेकदा असं होतं, की आपण हताश व्हावं, शांत बसावं, त्यावर विचार करावा, अगदी मनसोक्त रडावं, ज्याने तुमचं मन हलकं होईल. आणि त्या सगळ्यानंतर तुम्ही त्या सगळ्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा आणि बाहेर पडावंच अगदी. त्याशिवाय पुढच्या आयुष्याची वाटचाल होणार नाही आणि आपल्याला, प्रत्येकाला आपलं आयुष्य कुठे जिवंत असेपर्यंत आपण त्याला थांबवू शकत नाही आणि आपल्याला थांबवून चालणार नाही. आपल्याला पुढे चालायचं आहे. मग दुःखाच्या वेळी दुःखही करा, आनंदाच्या वेळी आनंदही होऊ द्या. जेव्हा वाईट वाटण्याचा प्रसंग असेल तेव्हा तुम्हाला वाईटही वाटू द्या. एखाद्याने तुम्हाला तुमच्याशी चांगलं बोललं तर तुम्हाला चांगलंही वाटू द्या. ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत, त्याच्या प्रतिक्रियाही तशाच येऊ द्या. आणि जे आपलं नैसर्गिक वागणं, जगणं आहे तेच जगा, ना की तुम्ही खोटं जगा.